नमस्कार. किराणा घराण्याच्या प्रख्यात गायिका पद्मविभूषण कैलासवासी डॉक्टर प्रभा अत्रे यांच्या ज्येष्ठ शिष्या विदुषी डॉक्टर सौ आशा पारसनीस जोशी यांनी प्रारंभिक ते विशारद या संगीताच्या परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुलभ सोप्या तरीही आकर्षक अशा स्वरचित बंदिशी सृजन या पुस्तक रूपाने प्रकाशित केल्या आणि स्वतः त्या बंदिशी आलाप तानांसह गाऊन त्याचे प्रात्यक्षिक व्हिडिओ स्वरूपात त्यांच्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केले आहे. या संपूर्ण उपक्रमाविषयी त्यांच्याबरोबर झालेली चर्चा संक्षिप्त स्वरूपात इथे मांडत आहोत. प्रभाताईंचं वैशिष्ट्य हे की त्या विचारक्षम बुद्धिप्रधान गाणं जे आपण म्हणतो त्याच्यामध्ये एक परंपरेने आलेली एखादी गोष्ट आपण किती जोमाळायची आणि त्याला छेद द्यायचा असेल तर तो सौंदर्यात्मक विचार करून कसा द्यायचा हे त्यांची म्हणजे त्यांच्या शिकवण्यामधली खासियत जी होती ती मी सुदैवाने त्यांच्याकडे ज्या काळामध्ये शिकले त्या काळामध्ये त्या पीकला होत्या. त्यामुळे रचनात्मकता, सौंदर्यात्मकता, लोकांचे अपील, लोकांचं अप्रिसिएशन याच्यासाठी लागणाऱ्या ज्या काही गोष्टी होत्या त्या त्यांच्याकडनं मी आत्मसात केल्या. एकन एक दोन किंवा दोन दोन चार अशा स्वरूपात त्या नव्हत्या, पण त्या झिरपत गेल्या माझ्यामध्ये. आणि मग रचनेतला जर माझी जी लुडबुड जी काही सुरू झाली होती ती मग त्यांच्या प्रभावाने पण माझ्या रचना होत गेल्या. कारण कितीही म्हटलं तरी सिना बसिना तालीम किंवा गुरुकुल पद्धतीने शिकणं हा जो काही टेम्पो आहे तो आणि महाविद्यालयीन शिक्षणामध्ये ज्या घडणाऱ्या किंवा कराव्या लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी तुम्हाला सुलभीकरण ह्याच्याशिवाय पर्याय नाहीये. तुम्ही 50 विद्यार्थ्यांमधनं एक विद्यार्थी तुम्हाला फक्त अपग्रेडेशन होऊन ग्रॅज्युएशनच्या पुढे जाऊन पोस्ट ग्रॅज्युएशनला जाणार आणि तिथे काहीतरी गाणं आत्मसात करणारे मिळू शकतो. 50 मी फार कमी म्हणते आणि हल्ली आता तितके विद्यार्थी तिथे नाहीही आहेत. त्यामुळे मुंबईमध्ये ही परिस्थिती अत्यंत वाईट आहे तशी बघायला गेली. डिपार्टमेंट चालवणं हाही एक त्याच्या मागचा उद्देश आहे की तुम्हाला कुठलाही लेमॅन सारखा माणूस आला विद्यार्थीनी आला तर तुम्हाला ते घेणं भाग आहे. त्याचं कारण असं आहे आता त्याची रेसिप्रोकेशन्स पण आली. सृजनचं काम माझं पहिलं पुस्तक प्रकाशित झालंय 2004 ला, म्हणजे आज त्याला 20 वर्ष झाली. 20 वर्षामध्ये त्याचा फार प्रचार प्रसार झाला असं नाही मला म्हणता येणार, पण जे गरजवंत असतात त्यांना ती शोध घ्यायची बरोबर सवय असते. तर तिथून रेसिप्रोकेशन्स मला अशी आली की काही वेळेला नोटेशन पद्धती वाचणं हा सुद्धा एक कठीण भाग आहे. तुम्ही जर त्याला युज टू असाल म्हणजे 11वी ते 15वी इथपर्यंत तुम्ही ते केलेलं असेल तर एम ए ला तुम्हाला ते सोपं जातं. एम ए ला तुम्ही नोटेशन लिहून वाचा आणि गा असं कुणाचंही म्हणणं नसतं, पण जे तुम्ही 5 वर्ष पहिले शिकलेला त्याच्याने तुम्हाला नकळत एक प्रकारची शिस्त लागते आणि जी शिस्त तुम्हाला घराणेदार गायकी शिकण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. तर त्या शिस्तीचा जो काही बडगा नाही म्हणायचं, पण त्याची जी काही चुणूक आहे ना शिस्तीची ती तिथे तुम्ही जर अंगवळणी पाडून घेतलेली असेल तर तुम्हाला ते पुढचं शिक्षण सोपं जातं. म्हणताना म्हणतोच ना आपण विशारद झालं म्हणजे काय, आता तर खरंच शिकायची सुरुवात आहे. हे जे वाक्प्रचार किंवा ही जी वाक्य आलेली ती उगाच नाही आली.